पावसाने दडी मारली आणि कोकणातला शेतकरी आता चिंतातूर बनलेला आहे। कोकणातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। भात शेती लावण्यायोग्य झालेली आहे, मात्र भात शेती लावण्यासाठी पाऊसच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, सध्याची काय परिस्थिती आहे कोकणामध्ये? पाऊस गायब आहे, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढल्यात का? नक्कीच। माझं नाव सुहास चंद्रकांत लाले, मी टाळसुरी शेलारवाडी इथे राहतो। आम्ही शेती ही पूर्वापारपासून चालत आलेली ती पद्धतीमध्येच करतो, पण ह्या वर्षी आम्हाला दुबार पेरणी करावी लागली, कारण की पहिली जे रोप पेरणी केलं ते पूर्ण पाऊस नसल्या कारणाने करपलं गेलं। त्यानंतर आम्ही परत पेरणी केली। परत पेरणी केल्यानंतर आता रोप लावण्याच्या परिस्थितीत आहे, पण परंतु पाऊस नसल्या कारणाने लावणी करू शकत नाही। पण आमच्या नशिबाने की खाली नदी आहे, आम्ही पंप टाकून लावणी चालू केली आहे। परंतु आता लावणी करून घेतल्यानंतर जर पाऊस नाही पडला तर आम्ही काय करायचं, कारण की कंटिन्यू पंपाने पाणी लावणं शक्य नाही, कारण की आता जे नवीन स्मार्ट मीटर बसलेत त्या स्मार्ट मीटरला बिल जास्त येत आहे। त्यामुळे ह्यापुढे शेती करायची का नाही याचा प्रश्न निर्माण होत चाललेला आहे। आता कोकणामध्ये दोन प्रकारची शेती केली जाते, कातळावरची शेती आणि पाणथळ शेती। तुमची पाणथळ शेती आहे, परंतु कातळावरची शेती अडचणीत आहे, रोप करपलेत, त्यांची नेमकी काय अवस्था आहे? त्यांची जी अवस्था माना गेलं तर फार बिकट अवस्था आहे त्यांना। म्हणजे कातळावरची शेती आहे ती ताबडतोब पाण्याच्या अभावी ती काय करपली गेलेली आहे। ते ते हे त्रास आहे त्याला लोकांना। फक्त जेवढेच बोलतायत। तुमच्या समोर नेमक्या काय अडचणी आहेत सध्या पाऊस नसल्यामुळे? पाऊस नसल्यामुळे आम्हाला अडचणी म्हणजे आहे की पंपानी पाणी लावावं लागतं। हा पंपानी पाणी लावल्यानंतर स्मार्ट मीटर बसल्यामुळे ते त्यांचे परवडत नाही। पंपानी पाणी लावणं फार कठीण परिस्थिती आहे। एवढ्या शेतीला पंपानी पाणी किती बिल आवाड ते लोक येतात असे आहेत। तर पाऊस कधीपर्यंत पडेल काय तुम्हाला अंदाज आहे? पाऊस कधीपर्यंत पडेल असा म्हणजे हवामानाचा अंदाज काय आम्हाला अजून त्याचं कळलं नाही। हवामानाने काय सांगितलं नाही की पाऊस आहे, पण एवढंच म्हणतं की आपण जे युट्यूबवर जो बघितला तर टायमिंग सांगतात, हे 15 तारखेला पडेल, 16 तारखेला पडेल, 21 तारखेला पडेल, असे हे लोक सांगतात। अर्धा जुलै महिना संपला तरी तुमची भात लावणी झाली नाही। मागच्या वर्षी भात लावणी नेमकी कधी झाली होती? गेल्या वर्षी भात लावणी फक्त म्हणा गेला तर मे महिन्याच्या आसपास, म्हणजे जूनच्या आसपास आमची 1 तारखेला आमची पूर्ण झाली होती। जूनच्या 31 तारखेला पूर्ण झाली। यंदा जुलै महिना उगवला तरी अजून लोकांची हे नाही, पाण्याचे अभावी लोक हे रखडलेले आहेत। पावसाने दडी मारलेली आहे आणि त्यामुळे भात लावणी रखडलेली आहेत आणि कोकणातल्या शेतकऱ्यांची आता चिंता सुद्धा वाढलेली आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी।